नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडीचा नवीन कॅलेंडर जे आहे विद्यार्थी मित्रांनो आलेला आहे आणि एसएससी जीडीची नवीन भरती जे आहे विद्यार्थी मित्रांनो जाहीर करण्यात आलेली आहे. आणि एसएससी जीडी भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर आताच्या कंडिशनला लाखाच्या वरती जे आहे विद्यार्थी मित्रांनो जागा रिक्त आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 40 ते 50 हजार प्लस जागांसाठी विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये एसएससी जीडीची भरती निघणार आहे. आणि एसएससी जीडी भरतीची तारीख जे आहे विद्यार्थी मित्रांनो आलेली आहे. तर एसएससी जीडीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. एसएससी जीडी भरतीमध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होत असते याबद्दल सुद्धा माहिती सांगणार. उंची किती लागते, छाती किती लागते, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सर्वात अगोदर ग्राउंड होणार आहे की लेखी परीक्षा होणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी जीडी भरतीबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडीचं जे आहे टेंटेटिव्ह कॅलेंडर आलेलं आहे, ठीक आहे. आणि लेखी परीक्षेची जी आहे तारीख आलेली आहे एसएससी जीडीच्या नवीन. तर नवीन जे एसएससी जीडीची जी भरती आहे तर हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरणे तुमचे 11 नोव्हेंबर 2025 पासून तुमच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होणार आहे. 15 डिसेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख असणार आहे. तुमचा जो पेपर आहे 2026 मध्ये मार्च एप्रिल महिन्यामध्ये तुमचा हा पेपर असणार आहे. तर पहा 2025 मध्ये नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे. पेपर तुमचा मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये तुमचा पेपर असणार आहे एसएससी जीडी भरतीचा. तर आतापासून तयारी चांगली चालू द्या आपले, कारण की अजूनही एसएससी जीडीचा पेपर जे आहे ह्या फेब्रुवारी महिन्यापासून सुद्धा चालू होत आहे. तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे. तर एसएससी जीडी भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते. आणि महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महाराष्ट्रातील मुलं मुली एसएससी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरू शकता, ठीक आहे. तर 10वी पास साठी भरती निघत असते. या भरतीसाठी एसएससी जीडी भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते. आणि या भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलांना फॉर्म भरता येते या भरतीमध्ये 10वी पासवर. आणि आपण जागांचा जर विचार केला तर जवळपास 40 ते 50 हजार प्लस जागांसाठी तुम्हाला हे नवीन एसएससी जीडीची भरती 2025 मध्ये पाहायला भेटणार आहे. 2025-26 ची तारीख आलेली आहे, तारीख जाहीर या ठिकाणी झालेली आहे, ठीक आहे. तर कन्फर्म ते फॉर्म भरणे तुमचे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे आणि मार्च एप्रिल महिन्यामध्ये तुमचा पेपर असणार आहे एसएससी जीडी भरतीमध्ये. एसएससी जीडी भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 23 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीच्या मुलांसाठी वयोमर्यादा आहे. एससी एसटी कॅटेगरीचे जर असाल तर 18 ते 28 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 26 पर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. त्याचबरोबर फीचा जर आपण विचार केला एसएससी जीडी भरतीमध्ये तर पहा जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी असते आणि एससी एसटी कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नसते, ठीक आहे. आणि एसएससी जीडी भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,769,100च्या दरम्यान भेटते. आणि एसएससी जीडी मध्ये ज्या जागा असते तर पहा बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आसाम रायफल, एसएसबी, एसएसएफ, तर एनसीबी, तर हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो पॅरामिलिटरीचे फोर्सेस जे ह्या एसएससी जीडी भरतीमध्ये राहते याच्यातूनच आपलं यामध्ये सिलेक्शन होते, ठीक आहे. तर यामध्ये जे आहे बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, एसएसएफ, एनसीबी, तर ह्या सर्व जे विद्यार्थी मित्रांनो पॅरामिलिटरी फोर्सेस आहे एसएससी जीडी भरतीमध्ये असते, ठीक आहे. तर त्याचबरोबर आपण एसएससी जीडी भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये तुमची मेडिकल होणार आहे, ठीक आहे. तर एसएससी जीडी भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात अगोदर एसएससी जीडी भरतीमध्ये तुमचा पेपर असणार आहे. तर पेपर कशा प्रकारे पेपर असतो तर पहा परीक्षा हे 160 मार्काची राहते आणि पेपरमध्ये प्रश्न फक्त 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि एका प्रश्नाला 2 गुण असते. आणि पेपर आपला जे कम्प्युटरवर आपला पेपर असते, सीबीटी पेपर असते, ऑनलाईन पेपर असते तो, आणि 1 घंट्याचा आपल्याला टाइम असते. तर परीक्षेमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते तर पहा जनरल नॉलेजचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि 20 प्रश्न हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामरचे आपण त्यामधले एक चूज करू शकतो, ठीक आहे. तर म्हणजे 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण असते. तर हा 80
प्रश्न परीक्षेला विचारले जाते पेपरमध्ये आणि 160 मार्काचा पेपर असते, कारण की एका प्रश्नाला 2 गुण असते. ठीक आहे. आणि यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा असते, लक्षात ठेवा. भरतीमध्ये नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा असते. तर एका घंट्यातच तुम्हाला SSC GD भरतीसाठी पेपरसाठी टाइम भेटत असतो, एक लक्षात ठेवा. तर एका घंट्यामध्येच आपल्याला तो पेपर सोडवावा लागतो. आणि SSC GD भरतीचा तो पेपर आपल्या महाराष्ट्रामध्येच होते. तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्या जिल्ह्यापासूनच आपण सेंटर निवडू शकतो, की आपल्या जिल्ह्याचं सुद्धा आपल्याला सेंटर त्या ठिकाणी भेटू शकते. तर SSC GDचा पेपर तो आपल्या महाराष्ट्रामध्येच होते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि पेपर झाल्यानंतर आपलं दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये असते ग्राउंड. तर यामध्ये जे उंची किती लागते तर पहा, पुरुष उमेदवारांसाठी उंची या भरतीमध्ये 170 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते आणि छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे, एवढी या भरतीमध्ये उंची लागते. त्याचबरोबर ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची 162.5 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवार जर ST कॅटेगरीचे असाल तर 150 सेंटीमीटर उंची लागते, छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी. तर एवढं जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये उंची लागते. आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आणि 5 किलोमीटर रनिंग आपल्याला 25 मिनिटाच्या अंतर मारावी लागणार आहे. ठीक आहे. तर ग्राउंडमध्ये मार्क्स वगैरे नसते, जसे पोलीस भरतीमध्ये ग्राउंडला मार्क्स असते तसे मार्क नसते. फक्त यामध्ये आहे की पुरुष उमेदवारांना 20 मिनिटाच्या अंतर आपल्याला 5 किलोमीटर मारायचे. ठीक आहे. 5 किलोमीटर रनिंगसाठी 24 मिनिटाचा टाइम असते. जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हे 24 मिनिटाच्या अंतर आले तर ते ग्राउंड क्वालिफाय असते, ग्राउंड पास असते. ठीक आहे. तर 5 किलोमीटर रनिंग आहे, यामध्ये 24 मिनिटासाठी तुम्हाला टाइम भेटणार आहे, 24 मिनिटाचा. आणि महिला उमेदवारांचं जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी महिला उमेदवारांना 8.5 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे महिला उमेदवारांचं ग्राउंड होणार आहे, पुरुष उमेदवारांचं ग्राउंड यामध्ये असते. तर महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटांमध्ये आणि पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटांमध्ये. तर एवढं SSC GD भरतीमध्ये ग्राउंड आहे. आणि ग्राउंड झाल्यावर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण प्रोसेस असते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, SSC GDच्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये हे भरती येणार आहे. आणि SSC GD मध्ये जे अजूनही लाखानं जे विद्यार्थी मित्रांनो जागा रिक्त आहे, तर ह्या वर्षी जागा जे 40 ते 50 हजार जागांसाठी सुद्धा हे भरती येणार आहे. ठीक आहे. जास्त जागांसाठीच हे भरती येणार आहे. तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल, आतापासून अभ्यास चालू ठेवा, आतापासून तयारी चालू ठेवा, कारण की जे चांगले ही जे विद्यार्थी मित्रांनो SSC GD भरती नवीन भरती हे निघत आहे. ठीक आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर चांगले पुस्तक खाली टॅग मध्ये सुद्धा मी SSC GD चे चांगले पुस्तक या ठिकाणी टॅग मध्ये दिले आहेत. तर ज्या पण विद्यार्थ्यांना SSC GD ची चांगली तयारी करायची असेल, अभ्यास करायची असेल, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जे ते पुस्तकं जे ऑर्डर करू शकता. ठीक आहे. तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा, कारण की चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे. 40 ते 50 हजार जागांसाठी नवीन SSC GD ची जी भरती आहे, नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरणे चालू राहणार आहे आणि पेपर तुमचा मार्च एप्रिल 2024 मध्ये तुमचा हा पेपर असणार आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला आतापासून कोण सांगून राहिलो तर पहा, आतापासून जर मी तुम्हाला सांगलं तर आतापासून तुमचा चांगला अभ्यास होणार आहे. आतापासून तुम्ही चांगला अभ्यास केला तर चांगली तयारी होणार आहे आणि चांगली तयारी झाली तर आपलंच विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सिलेक्शन होणार आहे. तर त्यासाठीच मी तुम्हाला आतापासून सांगून आलो, जेणेकरून तुमचंच या भरतीमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे. तर हे होते विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.